भरताना आपण सगळ्यांनी विचारपूर्वक घेतलेली आहे आणि जे काय करायचं असेल तर निर्णय तुमचा आहे, तर तुम्ही जाहीर करावा, म्हणजे काय असेल ते. आणि आतापर्यंत मला असं कळतं की ते म्हणतात लढायचं आपल्याला. एकीकडं सातत्यानं चर्चा होती आहे की काँग्रेस पाठीमागे घेणार, बातम्या देखील तशा पद्धतीने त्यात शरद पवार वरिष्ठ नेतृत्वाशी बोलतायत, रोहित पवार काही वेळापूर्वी बोलले, प्रत्येक जण विनंती करते की निवडणूक बिनविरोध व्हावी. आकाश मोरेंना काय वाटतं, ही निवडणूक लढली पाहिजे का मागे घेतली पाहिजे? वैयक्तिक म्हणून सांगा. जो काय म्हणाल तो वेगळी गोष्ट, पण आकाश मोरेंना काय? जो रिस्पॉन्स आता लोकांच्याकडनं येतोय तो फार सकारात्मक आहे. सकारात्मक असताना सुद्धा मला सगळ्या लोकांच्या भावना जपायच्या आहेत. हे सगळं मी वरती कळवलेलं आहे की अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही जो निर्णय घ्याल, तुम्हाला योग्य वाटतो तो निर्णय घ्याल, त्या निर्णयास मी बांधील राहील. आणि लोकांचे खूप प्रश्न आहेत, लोकांच्या लढाव्या म्हणून मला बारामती तालुक्यातनं बरेचसे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत. अजित पवारांसंदर्भात तुमचं एक वक्तव्य होतं की जर अपघाताचा जर FIR झाला दाखल तर मी माघार घेईल, मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा तसा FIR झालेला नाही. जर पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की माघार घ्या, तरी तुम्ही माघार घेणार? FIR नव्हता? नाही, अजित पवारांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्या संदर्भात रोहित दादा पवारांनी अभ्यासपूर्व त्याचं माहिती काढलेली आहे. सरकार किती कशा पद्धतीने या सर्व गोष्टींना बगल देत आहे हे सगळं रोहित दादांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय. आता तेच रोहित दादा हे काल सपकाळ साहेबांशी भेटले की आज भेटले मला काय माहिती नाही, तर त्यांच्यात सपकाळ साहेबांच्यात काय संवाद झालाय आणि संवाद सकारात्मक असेल तशा पद्धतीने मला कळवतील. 2 दिवसापासून तुम्ही गाठी भेटे घेताय, नागरिकांच्या गाठी भेटे घेताय, कार्यकर्त्यांच्या घेताय, नेमकं काय बोललं जातंय तुम्हाला? निवडणूक लढवावी की बिनविरोध करावी? नाही, लोकांच्यात पूर्ण उत्साह आहे, लोकांना मतदान करायची इच्छा आहे. लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आमचे काही प्रश्न आहेत तर ते लोकशाहीच्या माध्यमातून अशा स्वरूपात लोकांच्या पर्यंत येतील, सरकार पुढे घेतील, तर तुम्ही लढवा अशी लोकांची मनोभावना आहे. तुम्हाला काय वाटते, पक्षश्रेष्ठी काय सांगतील? पक्षश्रेष्ठी काय सांगतील? कारण का काँग्रेस काहीतरी वाटत असेल ना, हे सांगतील ते सांगतील. असं आहे, ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला त्या पद्धतीचं मी सुद्धा एक आनंदी झालेलो आहे की बारामती सारख्या ठिकाणी आपण जी भूमिका घेतली, म्हणजे FIR ची FIR दाखल करा किंवा बरेचसे प्रश्न जे उपस्थित केले, पोल्युशनच्या बद्दल, नदीकाठचं जे गाव बाधित आहेत, गायरानाचे आपले मुक्त जनावरांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न मी बाकीच्या सगळ्या पंचक्रोशीतने घेतल्यामुळं लोकांच्यात फार उत्साह आहे. लोकांना वाटतं की आपले प्रश्न सुटतील या माध्यमातून, तर त्यामुळे लोक मला पाठिंबा देत आहेत आतापर्यंत. आता कशा पद्धतीने पुढची वाटचाल? तुम्ही वाट बघताय अजून वरिष्ठांच्या फोनची? हे बघा, मला दुसरा पर्यायच नाही, म्हणजे त्यांचा फोन आला तर मला काहीतरी कारवाई करावं लागेल किंवा नाही बसून मी इथंच आहे. फोन आला की लगेच निघणार तुम्ही अजिबात. माघार घ्यायला? जर समजा सांगितलं माघार घ्यायला, आकाश मोरे जाऊन पाठीमागे ते सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स प्रश्न आहेत, म्हणजे सकाळी तुमचा सपकाळ त्या ह्याला आपण कसं प्रश्न उत्तर देऊ? सकाळी तुमचा सपकाळ साहेबांशी फोन झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी 1, 2, 3 तर सल्ले दिले असतील. बाबा रोहित पवार आले होते, सुनेत्रा पवार यांचा फोन आला होता आणि त्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळ्या निर्णयावर जायचं आहे आणि दुपारी मी तुम्हाला अमुक वाजता निर्णय कळवतो, असं काही बोलणं झालंय? या संदर्भात सपकाळ साहेबांनी मला काही सांगितलं नाही. रोहित दादा पवारांची त्यांची दीर्घकाळ चर्चा झाली असं सांगितलं. कुठल्या पुढाऱ्यांचे फोन आले ते काही सांगितलं नाही, पण रोहित दादांचे झाले ते मीडियावर पण आलेलं आहे. आणि ते म्हटले की बाबा काही निर्णय होऊन तुझ्या बरोबर मोठ्या भावाप्रमाणे आहे. या निवडणुकीत जे आपली काँग्रेस आहे एकटी पडताना दिसते, कारण की महाविकास आघाडीतले सगळे जे पक्ष त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी पाठिंबा दिला असं अजून नाही जाहीर केलं. लढवणार नाही इलेक्शन, एवढं ते बोलले. तुम्हाला त्यांचे सहकार्य मिळणार का तुम्ही जर लढत असाल तर? मागणार, आम्ही सहकार्य मागणार. त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळणार का या निवडणुकीत? कारण की असं दिसतंय की काँग्रेस फक्त एकटीच पडली. आम्ही सहकार्य मागणार, मग द्यायचं न द्यायचं त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यांनी तर सांगितलं महाविकास आघाडी म्हणून तुम्ही उमेदवारी मागणी. तुम्हाला अल्टिमेटम किती वाजेपर्यंत दिलेला आहे? अल्टिमेटम असं काहीच दिलेलं नाही. मला तर वाटतं आम्ही इलेक्शनला सामोरे जाणारच आहोत. अजूनपर्यंत काहीच नाही, मेसेज नाही, काही नाही. तयारीत आम्ही आहोत. मांडव पडायला सुरुवात झाली काँग्रेस कमिटीच्या बाहेर, इथं मांडव पडेल. लोकांची खरं तर या निवडणुकीमध्ये बारामतीतील अनेक जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अनेक जणांनी आता माघार घेतलेली आहे. त्यांची भावना झालेली आहे की ही निवडणूक बिनविरोध करावी. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आपण ही उमेदवारी मागे घ्यावी
असं आवाहन केलं होतं. त्याला उमेदवार प्रतिसाद देत आहेत. आता थोड्याच वेळात आपल्याला देखील वरिष्ठांचा त्या ठिकाणी फोन येऊन निर्णय घेण्यासंदर्भात सूचना केल्या जातील. आणि किती वाजेपर्यंत, साधारण आता वाजलेत 12:30 ते 12:20 झालेले आहेत. साधारणतः 1:30 ते 2च्या दरम्यान तुम्हाला फोन येईल अशी आम्हाला वरिष्ठांकडून सूत्रांकडून माहिती मिळते. आणि सकाळी जे तुमचं बोलणं झालं होतं सपकाळ साहेबांशी, ह्याच्यामध्ये आपलं बोलणं किती वेळ झालं आणि काय मार्गदर्शन करण्यात आलं? मी तुम्हाला सांगा ते कमी काळापुरतं आहे. त्यांनी मला सांगितलं असं जर चर्चा झालेली आहे, आपण निर्णयाला आपल्या ठाम आहोत, आपण अजून विचार करतोय. आम्ही काँग्रेसवाले विचाराला कधीही नाकारत नाही. विचार जे काही असतील चर्चेनेच बऱ्याचशा गोष्टी पुढे जातात. तर त्या पद्धतीने ते म्हणले बाबा मी चर्चेला खुली दारं केलेली आहेत आणि जो काही निर्णय होईल तो होईल. पण त्या वेळेपर्यंत ते ठाम होते की आपण इलेक्शनला सामोरे जायचं.